आपण पुण्यातल्या सारथीच्या ऑफिससमोर आहे आणि या ठिकाणी काल रात्रीपासून हे विद्यार्थी सरसकट फेलोशिपच्या मागणीसाठी बसलेले आहेत। यांचा 24 तारखेला जो पेपर झाला तो 2019चा कॉपी पेस्ट पेपर आलेला त्यांना होता। त्यानंतर विद्यार्थ्यांना गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर तो पेपर बार्टीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय बार्टीच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला। पण तसाच निर्णय सारथीकडूनही घेण्यात यावा या मागणीसाठी काल रात्रीपासून हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। नक्की तुमची मागणी काय आहे आणि कधीपासून इथं बसलेला आहात? सर, काल सकाळी आपण 1 तारखेला आम्ही इथे जमलो होतो आणि संध्याकाळी आम्ही इथेच थांबलेलो आहोत। संध्याकाळी मुक्काम सगळ्या मुलामुलींनी इथेच केलेला आहे। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की जसं बार्टीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला की आम्ही 10 तारखेला होणारी परीक्षा रद्द करत आहोत आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देत आहोत। त्याच प्रकारची मागणी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांकडे करतो आहे की तुम्ही पण आमचं पालकत्व स्वीकारा, तुम्ही आमच्यावरती कशाला अन्याय करता तर तुम्ही आम्हाला असं एक पत्र द्या की ज्याच्यामध्ये आम्ही परीक्षा कॅन्सल करतोय आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप देतोय। नक्कीच, तर विद्यार्थीही बसलेले आहेत परंतु काही PhD करणाऱ्या महिला विद्यार्थिनी देखील या ठिकाणी आहेत। आपण काही महिलांशी विद्यार्थिनींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम, आपण कधीपासून इथं आलेला आहात, बसलेला आहात, रात्री पण आपण इथंच होतात का आणि काय माहिती द्याल नक्की? हो सर, मी लातूरवरून आलेली आहे। मी कालपासून इथेच आहे आणि आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी काल रात्रीपासून इथेच सगळ्याजणी बाहेर झोपलो, कॅमेऱ्याच्या समोर झोपलो सर। आणि मला एकच प्रशासनाला म्हणजे सारथी प्रशासनाला एकच विनंती आहे, जशी बार्टीने त्यांची एक्झाम 10 जानेवारीला होणारी एक्झाम कॅन्सल केलेली आहे तशीच आमचीही सारथीच्या अधिकाऱ्यांनी सारथी प्रशासनाला अशी माझी विनंती आहे की आमची परीक्षा पण रद्द केली जावी आणि सरसकट फेलोशिप आम्हाला 1329 विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे। नक्कीच, तर 1329 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी अशी त्यांची मागणी आहे। एक ताई आहे तिथं, त्याही रात्रीपासून या छोट्याशा लहान बाळाला 2 दिवस झालं घेऊन बसलेले आहेत। ताई, किती महिन्याचं बाळ आहे तुमचं आणि रात्री एवढ्या थंडीतही तुम्ही इथंच बसला का? हो, 2.25 महिन्याचं बाळ आहे। सरकारने आमचा एवढा अंत पाहू नये, जसं बार्टीला त्यांनी मान्यता दिली त्याप्रमाणे आम्हालाही द्यावी। नक्कीच, तर 2 महिन्याचं बाळ घेऊन या ठिकाणी या ताई आंदोलनाला बसलेल्या आहेत। दादा, नक्की तुमची आता बार्टीची तर परीक्षा रद्द झाली, त्यांना सरसकट फेलोशिप देण्याचं मान्य केलेलं आहे, परंतु महाज्योतीचा आणि सारथीचा निर्णय झालेला नाही। आपलं काही इथल्या अधिकाऱ्यांशी किंवा जबाबदार अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालेलं आहे का या संबंधी? आमच्याकडे कोणतेही अधिकारी या ठिकाणी आले नाहीत। जे आले त्यांनी आम्हाला फक्त वरवरची उत्तरं दिली। अर्थात सारथीचे हे सर्व अधिकारी असतील, अगदी काकडे साहेब असतील, सर्व जे काही उच्चतम अधिकारी आहेत हे टाळाटाळ करतायत, सांगतायत निधी उपलब्ध आहे पण तो निधी देण्यासाठी त्यांच्याकडे मोठं मन नाही आहे, उदार मन नाही आहे। यावरून हा अर्थ या ठिकाणी तयार होतो की ते कोणत्या राजकीय लोकांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या दबावाखाली काम करतात का। आणि खरं तर विद्यार्थी हे संशोधक आहेत, जगाचं भारत देशाचं महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारे, एक संशोधन करणारे उच्च विद्यार्थी आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत। या विद्याविभूषित असणाऱ्या मुलांना जर एवढं त्रास देत असतील तर बाकीच्या लोकांना हे लोक किती त्रास देत असतील हे यावरून कळतं। नक्कीच, तर आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। ताई, जर आता आपण कालपासून इथं बसलेला आहात सारथीच्या ऑफिस पुढे, कधीपर्यंत इथं बसणार आहात आणि पुढची भूमिका नक्की काय असणार आहे? जोपर्यंत आमच्या हातामध्ये परिपत्रक भेटत नाही की आमची ही परीक्षा रद्द झाली आहे तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या आंदोलन करून इथेच बसणार आहोत। आणि ह्याच्या पुढचे आक्रमण म्हणजे आम्ही परीक्षेवर बहिष्कार घालू, आम्ही परीक्षेला जाणारच नाही आणि आम्हाला परिपत्रक भेटलंच पाहिजे ह्याच आशेने आम्ही बसलो आहोत। तुम्ही बघताय त्या लहान मुलांना घेऊन आले, ते कोणी लातूरवरनं घरं सोडून आपली लहान मुलं सोडून आल्यात आहेत का, तर ह्याच अपेक्षेसाठी आले आहेत की आम्हाला सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे। हे उपोषण गेली 50 दिवस चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही एक्झामही दिली, त्या एक्झाम प्रशासनाकडनं काय गोंधळ झाला हा सर्वांनी बघितला, तुमचा TV चॅनल मार्फतच बघितला। बरं, हे काय म्हणतात की शासनाच्या तिजोरीवरती बोजा येतो एवढ्या मुलांना दिल्यावर। अरे तुम्ही थोडंसं करप्शन कमी करा म्हणजे जरा बोजा कमी होईल आणि आमच्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना जरा पैसे वगैरे भेटेल, ही गोष्ट आहे। तर आमचं आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप आणि नोंदणी दिनांकापासून फेलोशिप ही मिळालीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही। हे सरकारने आता ह्याचं हे करून घ्यावं, नोंद करून घ्यावी। नक्कीच, तर आपण जे आत्ता हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये हा मुद्दा गाजलेला आपण पाहिलं होतं। आता यापुढे सारथी प्रशासन नक्की कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।